नमस्कार मंडळी, आज दुपारी ना गहू आळू टाकले होते दळण्यासाठी आणि देखो ना गाय, देखो ना क्या है ये गाय। सर्व गहू इकडे तिकडे पसरवून ठेवले यांनी. आम्ही यांना रोज तांदूळ देतो खायला आणि यांनी आमच्या सोबत गद्दारी केली आहे. उगाच माझ्यासाठी काम वाढवून ठेवलं येते. गव्हाबरोबरच चणे सुद्धा वाळू घातले होते कारण ना ते जात्यावर भरडायचे होते. आता भरडणं म्हणजे काय, तर चण्यापासून त्याची आम्ही डाळ तयार करतो, त्या प्रोसेसला आम्ही भरडणं म्हणतो आणि ते सहसा आमच्याकडे जात्यावर केलं जाते. खूप जास्त असलं की मग आम्ही चक्कीवरूनच दळून आणतो, पण आता हे थोडेच होते म्हणून आम्ही जात्यावरच भरडणार आहे. आता बघा, हे आहे जातं. हे जातं म्हणजे ना पूर्वीच्या काळातली चक्की होती. सर्व प्रकारचे दळणं याच जात्यावर दळले जात होते. इव्हन गव्हाचं ज्वारीचं पीठ सुद्धा याच जात्यावर दळलं जात होतं. बघा, याला ना असे दोन दगड आहे. खालचा दगड तो स्थिर असतो, तो फिरत नाही, आणि वरचा दगड असा फिरत राहतो आणि त्याला फिरवण्यासाठी एक हँडल असतं ज्याला मूठ म्हटलं जाते. ती लाकडी असते आणि सोबतच त्याला मध्ये असं एक छिद्र असतं ज्यामधून आपल्याला सर्व जे काही धान्य आहेत ते टाकायचे असतात. मग ते खाली जाऊन सर्व बारीक होतात. मग काय, मी सुद्धा करून बघितलं आणि मी कुठलंही काम हातात घेणार आणि त्यामध्ये काही गोंधळ करणार नाही असं कधीच होऊ शकत नाही. म्हणून जसं मी ते हातात घेतलं ती मुठच बाहेर आली. आता हा दगड बघा, हा या मुठेला ठोकण्यासाठी असतो, म्हणजे ती बाहेर निघाली की ती फिक्स करण्यासाठी अशा या दगडाचा वापर केला जातो. आणि ज्यांच्याकडे जात असतं ना त्यांच्याकडे हा दगड असतोच. माझ्या मामाकडे पण असा दगड होता आणि माझी आजी त्याच्यावर तिचं पान कुटत होती. हे जातं फिरवत असताना आधी तर मला मज्जा आली, पण नंतर थोड्या वेळाने थोडा हात दुखायला लागला आणि तेव्हा रिअलाइज झालं की बाप रे, आधीच्या काळी सर्व दळण मी तर फक्त डाळच करते आहे, पण ज्या वेळेस ते त्याचं पीठ तयार करत होते तेव्हा किती हात दुखत असेल. आणि आत्तासारख्या फॅमिलीज तेव्हा नव्हत्या, तेव्हा खूप मोठं कुटुंब राहत होतं. त्यामुळे एवढ्या सगळ्या लोकांचं दळण दळणं म्हणजे किती मोठा टास्क होता. रिअली हॅट्स ऑफ टू दोज विमेन ज्या पूर्वी या जात्यावर दळण दळत होत्या. आणि कदाचित हा त्रास लक्षात येऊ नये, मनोरंजन व्हावं म्हणून ना जात्यावरची गाणी सुद्धा गायली जात होती आणि आमच्या आत्यानी सुद्धा गाणी गायलेली आहे. बघा तुम्ही. माझीवर बाई माझीवर आंब्याची अमराई. कोणाकोणाकडे हे जातं आजही आहे, कमेंट्स करून नक्की सांगा. बाय.